ते बॉस आपल्याला पाहायला मिळत आहेत इन टीम मध्ये गेले तिथे गेलेत काहीतरी क्षेत्ररक्षणामध्ये देखील शेक हँड केलं जात आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत चला श्री नागवंटे टीम या अमर मराठे यांना आपण जरूर मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत यांचा खेळ या मॅच मध्ये तुम्ही पहिला दत्ता धोंडे सर डीडी यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात थँक्यू सो मच सर दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून सरचे स्वागत करतोय सुस्वागतम मी कॉमेडिएटर आदित्य कदम शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तुम्हाला बॉस चषक ही स्पर्धा जरूर प्रत्येक जण पाहतोय स्वतःचा धंदा व्यवसाय प्रपंच संभावनाच प्रत्येक जण खेळी करतोय हे आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे डीजे चैतन्य कुठे असाल तर प्लीज या डीजे चैतन्य प्लीज कुठे असाल तर या मॅचच्या दिशेने जाऊयात तुम्हाला मॅच पाहायला मिळतीये एका बाजूला जयराज बॅटिंग साठी दाखल झालाय दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संकेत या टीम कडून दाखल होताना पाहायला मिळतोय एक महत्वाची मॅच सन्माननीय आदरणीय शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन पंचांचा ग्रीन सिग्नल पहिला बॉल हाताला जाईल पहिल्या डावाकडे जाऊयात बॉस चषक पहिलाच बॉल पहिला चेंडू थोडा बाहेर राहिला वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय वाईट बॉल आलाय म्हणजे टीमच्या टोटल मध्ये आपण 10 ऍड करणार आहोत कशा पद्धतीने ही मॅच खेळली जाईल हे पण पाहावं लागेल या मॅचचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या बॉलवरती एकच धाव आम्ही जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल 2 वरती 2 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 2 रन आहेत कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल दोन्ही टीमच्या दरम्यान या मॅचचा चेंडू खेळलाय या मॅच पाहिलं तर अंतर गाठणार आहे सीमा पार होताना पाहायला मिळतोय या मॅच 6 धाबा षटकार येताना पाहायला मिळतोय षटकार आलाय टीमची टोटल पाहिली तर 8चा आकडा गाठतीये 8 धाबा 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय सध्या शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष हे देखील खेळतात आज सर्व टीम साठी आतापर्यंत खेळी करत आलेत बॉसला देखील पाहत आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे या मॅचचा चेंडू आडव्या पॅटनं खेळलाय लांब लचक 6 धाबा देऊन जाईल बॉस चषकचा देखना फटका वाघुरू काय फटका खेळलाय सलगचा दुसरा आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हरत नाही जो थांबतो तो हारतो आणि जो चालत राहतो तो कधी हरत नाही दोन्ही बाजूनं मेहनत चालू आहे या मॅच मध्ये मॅच कशा पद्धतीने बनवली जाईल पहिल्या 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय 14 धाबा या मॅचचा चेंडू हाताळलाय हे उत्तर होतं आधीच्या बॉलवरचं तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे तू मला मारणार तर मी तुला रोखणार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये कोण कोणाला कमी नाहीये या मॅचचा चेंडू आडव्या पॅटनं धावा या बॉलवरती फक्त 1 मिळणार आहे 1 धाबा मी टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय पलकावरती धाबा
सॉरी 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 15 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल 1 to go. एक शेवटचा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीम जाऊन पोहोचणार आहे 15 वरती. 15 रन तुम्हाला पाहायला मिळतात. नागबटे आणि सेनबुर ही टीम पाहिजे तर एक गाव 2 टीम अशी तुम्हाला 2 गाव 1 टीम अशी तुम्हाला हा संघ पाहायला मिळणार आहे. सिकेम बोरगाव प्लस त्यांच्याबरोबर असणारे GCC गोळेवाडी हे 2 संघाचं एक टीम म्हणून खेळतात या स्पर्धेमध्ये. बॉसचं आयोजन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. 2 टीम आपण पाहिलं तर 2 गाव 1 टीम असा नियम ठेवला बॉसच्या माध्यमातून. सगळं आयोजन काहीतरी वेगळं बॉस म्हटलं की. मंगेशचा पहिला चेंडू थोडा बाहेर राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॉलर निघालाय. या बेसचा चेंडू पुन्हा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे टीमच्या टोटल मध्ये आपण 10 ऍड करणार आहोत. टीमची टोटल जाऊन पोहोचणार आहे 18 धाबा धाव पलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा पलकावरती 19 आहेत. यावेळेचा चेंडू आडव्या पॅटनं फेकून दिला जातोय. 6 धावा मिळतील या बॉलवरती. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. ओव्हर क्रमांक 2 च्या पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटचा कडवा प्रहार. आतापर्यंत टीमची टोटल 25. 25 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. जयराज पाहिलं तर 6 चेंडू 14 वरती बॅटिंग करतोय. संकेत पाहिलं तर 2 बॉल 6 वरती खेळतोय. कशा पद्धतीने मॅच खेळली जाईल हे पाहावं लागेल. 1.1 चा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळतीये. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. जेव्हापासून क्रिकेट या शब्दाचा अर्थ कळत नव्हता तेव्हापासून लागलेला नांद म्हणजे क्रिकेटचा खेळ. या क्रिकेटनं आतापर्यंत खूप काही शिकवलं. क्रिकेटचा देखील आज आम्ही उल्लेख करेन बॉस चषक मध्ये. आणि या पावसाने देखील आता हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हेच तर पावसाळी क्रिकेट आहे. हेच तर बॉस चषक आहे. युवा खेळाडूंना आपण पाहिलं तर वाव देणारी स्पर्धा. चर्चा करावी लागेल. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला आणखी एक टॉपचा विषय म्हणजे शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष यांचं आयोजन. यावेळेचा चेंडू टप्प्यावरती हाताळला. रन मिळणार आहे का? जागा सोडली आहे तोपर्यंत पोहोचतील. या बॉलवरती 1 धाव टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. धाव फलक पाहिलं तर 26 जाऊन पोहोचेल. सव्वीस धाबा बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडू बाकी आहेत. पुढचे 4 बॉल. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा चेंडू यॉर्कर होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? धावतायत तोपर्यंत पोहोचले देखील इकडे. तिसरीसाठी नाही कॉल दिला जाणार. 2च धावा यावेळेस कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेने फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचणार आहे आपण पाहिलं तर 28 वरती. 28 धावा. पावसाने देखील हजेरी लावली आहे. फटका खेळला यावेळेस स्क्वेअर कटचा. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? धावतायत पोहोचणार आहेत. 2 धाबा यावेळेस कंप्लीट केल्या जातील. टीम पुढे सरकेल. 30 वरती जाऊन पोहोचेल. 30 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळतंय. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसामध्ये थांबण्याचं धाडस देऊ शकते. आत्मविश्वास स्वतःला यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही पण प्रेरणा नक्की देऊ शकतो. तीच प्रेरणा तोच संघर्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम उतरल्यात. त्यांचीही चर्चा करावी लागेल. आतापर्यंत ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत.
1.4 चा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 30 तुम्हाला पाहायला मिळतील. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल येणाऱ्या 2 बॉल वरती. शेवटचे 2 बॉल. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. या बेसचा चेंडू खेळलाय. 1 रन मिळाली आहे. तोपर्यंत बाउंड्रीची भेट घेतली आहे चेंडूनं. 4 धाबा या बॉल वरती ऍड केल्या जातील आणि या 4 धाब्यानं धावफलक पाहिलं तर 34 34 वरती जाऊन पोहोचेल. 34 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. चांगली मॅच. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. एक शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू पायावरती आदळतोय. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 1 रन वरती थांबवलंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धाबा धावफलकावरती 35 आहेत. चांगली मॅच. क्रिकेट म्हणजे काय तर आपल्या गावासाठी एक गाव आखराला खेळणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट खेळावं लागेल आज प्रत्येकाला बॉस चषक मध्ये. चांगली मॅच तुम्ही पाहताय. नांगवटे आणि सरंबूर आपण पाहिलं तर 2 संघ एक टीम खेळतीये. दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतीये GCC गोळेवाडी टीम आहे. त्यांच्या सोबत आहे आपण पाहिलं तर CKM बोरगाव अशी टीम खेळतीये. 2 गाव एक संघ. हे बॉसचं आयोजन म्हटलं तर थोडंफार वेगळं. दोन्ही टीम्स 12 खेळाडू असेल तर प्लीज पाठवून द्या. संतोषचा पहिला चेंडू सरळ बॅटनं आकाशाला गवसणी घालणारा. कॅच ड्रॉप. डायरेक्ट थ्रो होता. यावेळेस काय होईल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. बॅटर गॉन. चलो चौचा इशारा दिलाय. नवीन बॅटर या लगेच. धावसंख्या स्थिर आहे 35 वरती. 35 रन तुम्हाला पाहायला मिळतात. 35 धावा. आताच्या बॉलवरती 1 आहे रन म्हणजे आताची 1 रन ऍड केली जाईल. 36 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. संकेत वाडकर. वाई पश्चिम विभाग. संकेत सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल खेळत असताना पाहिलं तर थोडा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. जमिनी लगत जाणाऱ्या बॉलला क्रिकेटमध्ये सबमरीन डिलिव्हरी असं म्हणतात. त्याच पद्धतीने हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. दुसरा बॉल डॉट आलाय. 2 चेंडूचा खेळ पूर्ण. 36 धाबा. बॉलर निघाला. यावेळेचा चेंडू आणखीन एक विकेट. या मॅच मध्ये पाहिलं तर संकेतला देखील माघारी पाठवलंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी कशी करावी तर या आपण पाहिलं तर संतोषगत करावी. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणं काय आहे हे तुम्हाला बॉस चषक मध्ये पाहायला मिळतंय. वा. तुमच्या गोलंदाजीला वेग असणं महत्वाचं नाहीये. टप्पा अचूकता सगळं काही महत्वाचं ठरेल. वर्गातील गप्पा क्रिकेट मधला टप्पा हाही खूप इम्पॉर्टंट आहे. वा. तुझंही कौतुक करावं लागेल. सध्या ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. नागबटे सनबूर हा संघ खेळी करतोय. बॉलिंग मार्क वरून संतोषची गोलंदाजी. वेगळा टर्न घेऊन येणारी गोलंदाजी राहिली आतापर्यंत नागवटे सनबूर टीमला. 2.3 चा खेळ पूर्ण झाला. आतापर्यंत धावा 36 आहेत. या मॅचचा चेंडू बॉडीवरती आदळलाय. 1 रन मिळाली आहे. ओहो. हे पावसाळी क्रिकेट आहे. एकाच रन वरती थांबवलंय. 4 बॉलचा खेळ पूर्ण. 37 धावा. 37 स्कोर कार्ड वरती रन तुम्हाला पाहायला मिळतात. एका दुसरा चांगला फटका येणं महत्वाचं आहे. येईल का एका दुसरा चांगला फटका. या मॅचचा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. फिल्डर येणार आहे. कॅच पकडली जाणार नाहीये. चुकी केली जाईल. तोपर्यंत धाबा या मॅच कंप्लीट केल्या जातील 2. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 2 धाबा ऍड करेन. 39 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. एक लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 3 चा. एक शेवटचा बॉल.
क्षेत्र कोणतंही असो, तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही. हेच कष्ट. हा संघर्ष चालू आहे. आडव्या बॅटनं उचलून फेकून दिला जातोय. यावेळेस धावा टीमच्या टोटल मध्ये 6 ऍड केल्या जातील. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 45 धावा जिंकण्यासाठी आता गरज आहे 46. 46 करायचे आहेत. येणारे 18 बॉल आहेत. 46 धाब्याची गरज. त्यांनी मित्र शिवा जाधवनं आतापर्यंत खूप मित्र परिवार कमवलाय. शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष. काय दिलं क्रिकेटने तर खूप काय दिलं आम्हाला क्रिकेटने. रक्ताचे नाही तर परंतु जीवाला जीव लावणारे असंख्य मित्र दिले. ग्राउंड मध्ये कुठल्याही परिस्थितीत मॅचला जिंकता येऊ शकतं हा स्वतःवरचा विश्वास दिला आम्हाला क्रिकेटने. सर्व जाती धर्माच्या खेळाडूंना एकवटून ठेवणारी तिरंग्याची राष्ट्रभावना दिली. गरीबातल्या गरीबाला सुद्धा कष्टाची ओळख दिली आम्हाला क्रिकेटने. अनेक मान अपमान झेलून लढण्याची क्षमता दिली या क्रिकेटने. याच क्रिकेटचा उल्लेख आज बॉस चषक मध्ये मी करतोय. बॉस चषक क्रिकेट आणि मित्र. क्रिकेट भांडण करण्याचं साधन नाहीये, मित्र मिळवण्याचं एक उत्तम साधन आहे. जे बॉस नाही जिंकलंय प्रत्येकाचं मन. दुसऱ्या डावाला आपण आता सुरुवात करणार आहोत. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 46 करायचे आहेत. 46 ची गरज आहे. चला टीम मैदानामध्ये दाखल व्हा लगेच. फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला देखील मी विनंती करेन. अनिकेतजी बोरगे साहेब विद्यमान सरपंच आपण या व्यासपीठावरती. तुम्हाला देखील मी विनंती करेल. स्पीडअप घ्या लगेच बॅटिंग करणारी टीम. चला चला फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच दाखल व्हा. कोणताही वेग घेऊ नका. चला फिल्डिंग करणारी टीम आपण कोणताही वेळ घेऊ नका. लगेच मैदानामध्ये जायचंय. लगेच फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला देखील मी विनंती करेन. बॅटिंग साठी संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शिवा जाधव बॉस, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस सध्या मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. गाव सनबूर, तालुका पाटण आणि या पाटणचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करणारे व्यक्तिमत्व आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या साईडला त्यांच्या साथीला तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला मंगेश बॅटिंग साठी दाखल झालाय. चला मी कॉल देतोय. टीम मीटिंग नकोय. फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पंच मॅच आपण लगेच सुरुवात करूयात. कोणताही वेळ घेऊ नका. सध्या मॅचला सुरुवात केली जाईल. बॉस चषक ज्या व्यक्तीच्या नावाने ही स्पर्धा खेळली जातीये ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील.
डीडी सर यांच्या माध्यमातून जर बॉसनं सलग 3 षटकार लगावले तर 501 जमा होतील, याची नोंद घ्या. थ्री स्कोरर सोनू दादा यांच्या माध्यमातून देखील सलग 3 साठी 501 जमा होतील. सॉरी 500 नाही, 1001 जमा होतील, हे आमच्यापर्यंत कळवलंय. सहाला 6 माध्यमातून त्यांनी सांगितलंय बॉस साठी जरा स्पीडअप घ्या मॅचला, पण लगेच सुरुवात करूयात, कोणताही वेळ घेऊ नका दोन्ही टीम. ओव्हर क्रमांक 1 मध्ये संकेत दाखल झालाय. पहिलीच ओव्हर घेऊन दुसऱ्या बाजूला बॉस आहेत, संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. लेट स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल पहिल्या ओव्हरचा. दुसऱ्या डावामध्ये आपण आहोत, जिंकण्यासाठी धाबा करायच्या आहेत. सेहेचाळीस धाब्याचं टार्गेट. पहिला चेंडू, बॉलर निघालाय. पहिला चेंडू व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय. 1 बाउन्स देखील दंडित केलाय. 46 धाब्याचं टार्गेट आहे. 46 करायच्यात मजा आहे, क्षमता. सनबोर्ड टीमचा धान्याबाग सध्या उभा आहे. पहिलाच बॉल वेगानं हाताळलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुढचे 5 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. बॉसनं पहिलाच उचललाय. लांबलचक बॉस चषकचा, लांबलचक देखना फटका. जीवाची राख झाली तरी चालेल, पण स्वप्नांची माती होऊ देणार नाही, हे बॉसनं या मॅच मध्ये सांगितलंय. दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा. आता या मॅच मध्ये लय पकडली, लय पकडावी लागेल. सलग 3 साठी 5000. अतुल भालेकर कॅप्टन 26. हो, यावेळेचा बॉल थोडा बाहेर राहिलाय. बॉसला माहिती होतं, अनुभव आहे, थोडा बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला म्हणजे टीमच्या टोटल मध्ये धाव ऍड केली जाईल. धाव संख्या पहिली जाता 8 वरती जाऊन पोहोचली आहे. 8 धावा. संधी आहे. यावेळेचा बॉल. आता या बॉलवरती 1 धाव मिळणार आहे. 1 धाव आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 9 आहेत. 9 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. बॉलर सज्ज झालाय. निघाला बॉलर. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 9 आहेत. 9 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. 1 मारावा लागेल. स्लो होता, फसलाय. कॅच पकडली जाईल का? नाही पकडली आहे. एकाच रनवरती थांबावं लागेल. 5 बॉलचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पलकावरती धाबा 10 आहेत. समीकरण आहे आता येणाऱ्या 13 बॉल मध्ये 36 करायचे. 36 ची गरज आहे. सीकेएम बोरगाव टीम आपण पाहिलं तर जीसीसी गोळेवाडी 2 संघ 1 टीम आहे. दुसऱ्या बाजूला नागवटे प्लस सनबूर. ओ, थोडा फिरवलाय. पडल्यानंतर आपण पाहिलं तर काटा बदलतोय. कोण बदलेल? पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. येणारे 12 बॉल 36 ची गरज.
पहिलाच बॉल ओव्हर क्रमांक 2 चा खेळलाय हलक्या हातानं, एकाच रनवरती थांबवलंय. एक धाव या बॉलवरती ऍड केली जाईल. फलकावरती धाबा 11 दुहेरी आकड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दशरथ वाडकर बॉलिंग साठी तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन सज्ज. या मॅचचा चेंडू आडव्या पॅटनं लॉफ्ट केलाय. धाबा 6 मिळतील या बॉलवरती. षटकार येताना पाहायला मिळतोय. गरज आहे आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये करायच्या आहेत. 35 ची गरज आहे. केल्या जातील का? धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या. मेहनतीच्या जोरावर यशाला रंग द्या. अडचणीच्या काळात स्वतःला सिद्ध करा. सिद्ध केलंय बॅटिंग करताना. या मॅचचा चेंडू खेळलाय. एक रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? फिल्डर पडलाय. एक धाव कंप्लीट. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. आता समीकरण बदललंय. येणाऱ्या बॉल असतील 9-27 ची गरज आहे. 9-27. या मॅचचा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. अंतर पार केलंय. या बॉलवरती धावा 6 मिळतील. आयुष्यात सहज काही मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हा करावाच लागतो. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून संघर्ष चालू आहे. वा, आता 8 बॉल 21 ची गरज आहे. एक मारला तर मॅच मध्ये येईल आणि मॅच मध्ये आली आहे. आपण पाहिलं तर सनबूर संघ आणि नागबंटे 2 संघ एक टीम आज बॉस चषक मध्ये खेळत आहेत. या मॅचचा चेंडू सरबॅट केलाय. एक धाव मिळाली. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? तोपर्यंत धावतायत पोहोचणार आहेत. 2 रन या मॅच कंप्लीट केल्या जातील. 2 रन कंप्लीट केल्यात म्हणजे टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल. समीकरण आहे जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 7 बॉल मध्ये 19 कराव्या लागतील. या मॅचचा चेंडू आता जास्ती दुसरी घेणारा चेंडू आहे. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे आता मॅच मध्ये नक्की कोण येईल हेही पाहावं लागेल. बॉस चषक मध्ये कोण कोणाला कमी नाहीये. टप्पा शोधावा लागेल. 7 बॉल आता 18 ची गरज आहे. नागवंटे सनबूर हा संघ एका बाजूला खेळतोय. चेंडू खेळलाय हलक्या हातानं. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? धाव मिळवण्याचा प्रयत्न. डेंजर झोन आहे तोपर्यंत पोहोचलेत. यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा आल्यात म्हणजे आता जिंकण्यासाठी येणारे बॉल 6 आहेत. 6 बॉल मध्ये 16 ची गरज आहे. 16 करायचे. 6 मध्ये 6 16 16-6 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. CKM बोरगाव टीम आहे. त्यांच्या बरोबर आपण पाहिलं तर GCC गोळेवाडी. या मॅच मध्ये विजय कोणाला मिळणार आहे? दागवंटे सनबूर हा संघ दुसऱ्या बाजूला खेळी करतोय. कोण कोणाला कमी नाही आज बॉस चषक मध्ये. येणारे बॉल 6 16 ची गरज आहे. आता संपूर्ण टीम एकत्र आली आहे. चर्चा करावी लागेल. कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल हेही पाहावं लागेल. टप्पा शोधावा लागेल. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. वर्गातील गप्पा आणि क्रिकेट मधला टप्पा भाऊ हा बॉस चषक मध्ये अप्रतिमच ठरेल असंही म्हणायला काहीही हरकत नाहीये. कशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जाईल बोलत राहा. नशिबाने किती परीक्षा घेतल्या तरी उत्तर एकच पाहिजे. मी हारणार नाही. हे जर दोन्ही टीम कडून उत्तर असेल तर मॅच पाहिलं तर रोमांचक होईल. रोमांचक सामना. खतरनाक सामना. बॉलर निघालाय. बॉसनं पहिला चेंडू लांबलचक. आर खतरनाक. 6 धावा या बॉल वरती आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. ओढ स्ट्रोक. शिवा जाधव बॉसचा तडाखा अप्रतिम राहिलाय. 5 मध्ये 10 ची गरज आहे. 10 धावा करायचे 5 बॉल मध्ये. आता मॅच कशा पद्धतीने बनवले जाईल हेही पाहावं लागेल. ओढ मॅच
आणखीन एक येईल का? यावेळेस धावा टीमच्या टोटल मध्ये 4 धावा ऍड केल्या जातील. येणारे बॉल 4 आहेत. जिंकण्यासाठी धावा आता करायचे आपण पहिलं तर या मॅच मध्ये 6 रनची गरज आहे. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हारत नसतो. जो थांबतो तो हारतो आणि जो चालत राहतो तो कधीच हारत नाही. हे बॉसनं सिद्ध केलंय. बॉस चषक मध्ये संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन त्यांच्या नावाने आयोजित केलेली बॉस चषक, त्यांच्या नावाने स्पर्धा, ती स्पर्धा त्यांनी गाजवली आहे. 4 मध्ये 6 ची गरज. आडव्या बॅट केलाय, 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी धावणार आहेत का? चुकी केली आहे. दुसरीसाठी बॉल धावतायत हो का नाही तोपर्यंत पोहोचणार आहेत. या बॉलवरती 2 रन. आता गरज आहे येणारे बॉल 3 4 करायचेत. 4 धाबा करायचे 3 बॉल मध्ये. सिकेम बोरगाव, जीसीसी गोळेवाडी, नागवंटे, सनबूर हे 4 संघ आज एकत्र आलेत. इकडे 2 टीम, तिकडे 2 टीम, अशी मॅच बॉडीवरती आदळलाय. बॉसला शांत ठेवलंय. थांबावं लागेल. आहे क्षमता, आहे स्ट्रॅटर्जी. आता गोलंदाजी करत असताना बॉलर बोलत असेल मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. हे उदाहरण आहे बॉलरसाठी. मॅच सोडू नका. हा क्रिकेटचा खेळ आहे. मॅच कोणत्याही बाजूने पलटू शकते. रोमांचक सामना, खतरनाक मॅच. 2 बॉल 4 रन. या बॅटचा चेंडू दांडी 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 गुल. विकेटचं पतन. यावेळेस बॉस बागारी जातील. आता एका बॉल मध्ये 4 धावा करायचेत. कोण येईल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी हेही पाहावं लागेल. 1 मध्ये 4 ची गरज. एका बॉल मध्ये 4 करायचेत. एका बॉल मध्ये 4 करायचेत. आता कोण होईल 0 आणि कोण होईल हिरो हेही पाहावं लागेल. एका बॉल मध्ये 4 करायचेत. 1 बॉल 4 ची गरज. बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखल झालाय. 1 मध्ये 4 कराव्या लागतील. 1 मारावा लागेल तर हाही रेकॉर्ड होईल नावावरती. पैसा बसून मॅच तुम्हाला बॉस चषक मध्ये पाहायला मिळतीये. बॉलर निघालाय. या बेचा चेंडू आपण पाहिलं तर अखेरीस या मॅच मध्ये वाईट +1 रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू आहे पंचांकडून. रिव्ह्यू घेतलाय. दूध का पाणी, पाणी का दूध. लीगल डिलिव्हरी. हा बॉल आहे, व्हाईट बॉल नाहीये. अखेरीस पाहिलं तर CKM बोरगाव आणि GCC गोळेवाडी टीम चांगला खेळ. टॉस साठी आपण तुम्हाला कॉल देईन. करण जोशी टीम, बोरगाव टीम आपण या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. यानंतरच्या मॅचचा चांगला खेळ तुम्ही पाहिला. पैसा बसूल झालाय प्रत्येक प्रेक्षक राजाचा बॉस चषक मध्ये. संकेत आपण टॉस साठी. बॉस आपणही या व्यासपीठावरती. त्यानंतर आपण आवाज ऐकूयात प्रिन्स ऑफ सातारा सतीश शेळके सर.